विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं। राज्यातील भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं 16 आणि 17 डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। भूकरमापक कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, नवा आकृतिबंध मंजूर करणं, मोजणी कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पुष्ट वेतनाअंतर्गत प्रवास भत्ता देणं, तसंच कर्मचारी निहाय रोव्हर यंत्र आणि लॅपटॉप उपलब्ध करून देणं अशा मागण्यांवर शासनानं 150 दिवसात अंमलबजावणीचं आश्वासन दिलं होतं। मात्र 180 दिवस उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी वेळेत मोजणी कामं पूर्ण करत शासकीय उपक्रम आणि योजना प्रभावीपणे राबवल्या तरीही त्यांच्या न्याय्य मागण्यांवर दिरंगाई आणि वेळकाढूपणा केला जात असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। महसूल मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळं आता शासनाचं लक्ष वेधण्यासाठी 16 आणि 17 डिसेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत असल्याचं निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आलं। 2014 मध्ये भूमी अभिलेख विभागानं तांत्रिक आणि सुधारित वेतन श्रेणी मिळावं म्हणून 24 दिवसाचा संप केला होता। तसेच 2000 मे 25 मध्ये 25 दिवसाचा परत एकदा संप केला होता। त्यावेळेस माननीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री राज्याचे त्यांनी आम्हाला 150 दिवसाचं टाईम लिमिट दिलं होतं की 150 दिवसामध्ये जे भूमी अभिलेख विभाग तांत्रिक पद्धतीनं काम करतं त्या तांत्रिक कामाच्या इतर विभागाच्या याच्याने आम्हाला त्याच प्रमाणात वेतन श्रेणी मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते। आश्वासन दिल्यामुळे आम्ही त्यावेळेचा जो बेमुदत संप आहे स्थगित केला होता, परंतु शासनाला जाग यावी व आमच्या मागणीकडे लक्ष द्यावं म्हणून आम्ही 2 दिवस सामूहिक रजा आंदोलन करत